अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर उल्हासनगरमधल्या शांतीनगर स्मशानभूमीत संध्याकाळी 5:30 वाजण्याच्या सुमाराला दफन करण्यात आलाय आणि त्याआधी या ठिकाणी जोरदार गदारोळ झाल्याचं आपण पाहिलं। दफनविधीसाठी अक्षय शिंदेचा मृतदेह कळवा रुग्णालयातून उल्हासनगरच्या शांतीनगर स्मशानभूमीमध्ये दुपारी आणण्यात आला। यासाठी स्मशानभूमी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता। मात्र शिंदे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी शिंदेच्या दफनविधीला जोरदार विरोध केला आणि त्यामुळे पोलिसांशी त्यांची बाचाबाची देखील झाली आहे। यावेळी शिंदे पक्षाच्या आक्रमक कार्यकर्त्यांनी दफनासाठी खोदलेला खड्डा बुजवून टाकलाय। त्यामुळे पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आणि त्यानंतर पोलिसांनी पुन्हा जेसीबीच्या मदतीने खड्डा खोदलाय। अखेर या खड्ड्यात अक्षय शिंदेच्या मृतदेहाचं दफन करण्यात आलं। तर आपण पाहतो या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो बदलापूर मधील प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजतंय गेल्या काही दिवसांपासून आणि त्यानंतर बदलापूरचा जो आरोपी होता त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती, त्याला अटक करण्यात आली होती आणि या दरम्यान त्याला फाशीची शिक्षा द्यावी म्हणून नागरिकांनी मागणी केली होती। मात्र एन्काउंटरमध्ये अक्षय शिंदे हा मारला गेला आणि त्याच्या मृत्यूनंतर बदलापूरकरांनी देखील त्याच्या दफनविधीला बदलापुरात विरोध केला होता आणि अशात उल्हासनगरमध्ये त्याचा दफनविधी व्हावा म्हणून प्रयत्न सुरू होते। मात्र उल्हासनगरमध्ये देखील शिंदे गटाकडून त्याला विरोध करण्यात आल्याचं आपण पाहिलं। अखेर आता अक्षय शिंदे याचा दफनविधी हा पूर्ण झालाय।